डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोटानंतर 3 कंपन्यांना लागली आग। 6 जणांचा मृत्यू, 35 ते 40 जण जखमी, 8 जणांना सुखरूप काढलं बाहेर। डोंबिवली मधल्या स्फोटाच्या आधारे 1.5 किलोमीटर पर्यंत बिल्डिंगच्या काचा फुटल्या, हुंडाई शोरूमही जळून खाक, साईबाबा मंदिरालाही स्फोटाची झळ। त्यातल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी होणार, तर पुण्यात 3 दिवसांमध्ये 32 बारचे परवाने रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे आता गप्प का? पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणावरून नितेश राणे यांचा हल्लाबोल, आपल्यावरील आरोप बालिशपणाचे, सुळेंचं प्रत्युत्तर। अहमदनगरमध्ये प्रवरा नदीमध्ये बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRFच्या पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू। सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांची हजेरी, त्यामुळे ठाकरे गटाचा संताप, हकालपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी करणार नाही, दिला इशारा।